नमस्कार मंडळी. एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. आज हा ब्लॉग चालू करतोय. बुधवार आहे. रात्री मंगळवारच्या रात्री पाऊस आलाय आणि आम्ही लोकांना मला वाटतं रात्री लवकर झोपणार होतो, पण झोपेपर्यंत आम्हाला 11 साडे 11 झाले. आम्ही खूप पाऊस पडायला लागला. खूप कसं झालं की पावसामुळे आम्हाला झोपताच आलं नाही. आम्ही एन्जॉय करत होतो पाऊस. तर स्मिता स्मिता पण रात्री तिला खूप झोप आली होती आणि तिला बरं वाटत नव्हतं. पण कसं पाऊस पडला तर बरं वाटलं. पाऊस पडला तर गार वाटलं, बरं वाटलं जरा. ज्याची वाट बघत होते ते चालू झाले पावसाळा. पण घरात पाणी इतकं येत होतं. ते आमच्या वरतीच्या राहतात ना, त्यांच्या इथं साईडून पण पाणी येत होतं. आता ते सगळं आम्हाला हे करायचं. त्याच्यामुळे सगळं भिजलं गेलं. ही त्यांची शिडी आहे पूर्ण अशी. आणि जिथे आमचं ऍडजस्ट आहे ना, तिथून पण पाण्याची एकदम असं पातळ लाईन कारण आमचं ना आहे. टीव्ही वगैरे आहे त्या बघा. हा. आणि हा जो ऍडजस्ट फॅन आहे ना, त्याच्या आतून पूर्ण इथून इथून आहे ना बघा, रात्री कपडा पण त्याच्या आतमध्ये लावला होता. तर ते पाणी येत होतं. त्याच्या आतून पूर्ण अशी पाण्याची धारच लागली होती वॉल मधून. ते याच्यातून सरळ 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 अशी. कारण इथे ना हे सॉकेट ओपन आहे. आम्हाला त्याची भीती होती आणि टीव्हीचं पण मागचा भाग इथे आहे सगळं. त्यामुळे ते पण आम्ही घाबरत होतो की टीव्हीला काय झालं नाही. ते सगळं पाणी अजून या आमच्या डोअरच्या इथून पण सगळं पाण्याचं पूर्ण धार लागली होती. तिथे पाणी पूर्ण घराच्या आतमध्ये असं. आणि कैवल तू पण रात्री उठलेला. कैवल पण रात्री उठला होता. पावसाची मजा घेत होता. पाऊस तेव्हा बोलत होता की मी भिजायला जाऊ का. हे तुला भिजायला जायचं होतं रात्री. आवनी नाही उठलेली, तुम्हाला दाखवतो. बरोबर वरती पण सगळं पाणी हे झालंय ना. हा, आता आवनी पण जाऊन आली ना. वर्षा पण इथे ना आमच्या पूर्ण सगळं त्या विंडो मधून पाणी आलं होतं. आवनी वर्षी आली होती वरती. ती तिने सगळं विंडो विंडो बंद करायला आलेली. ती ती मजा आली होती तिची. ती विंडो बंद करायला आली. ही विंडो बघा, ही विंडो ती बंद करायला आली. आणि काय झालं तिच्या बरोबर. तिच्या हातात एवढं पाय चढली. आणि एवढ्या एवढ्या जोरात ती खाली आली ना इथून अशी. ती ह्या विंडोच्या इथून ती धावत निघाली. नशीब तिने इथे ही शिडी म्हणजे बघून उतरली तर पडली असती ती. आणि मी लगेच उठून शिडीच्या अर्ध्यापर्यंत आलो. काय झालं, का रडते. तर हे पण आहे ना, ह्याच्यातून पूर्ण असं सगळं पाणी, कारण ओपन ठेवतो आम्ही व्हेंटिलेशनसाठी. त्यातून सगळं पाणी पूर्ण आतमध्ये. पाऊस करून खरंच खूप जोर. कारण आमच्या समोर बघा, समोर काहीच नाही. सगळ्यांची सिंगल रूम आहे. हा थोडा डबल आहे. त्यामुळे वरतून जी त्या पावसाची धार येत होती ती सगळं आतमध्ये. आता विंडो बंद करतोय कारण आता झालं, गार पडायला लागलं. मी करतो. तू करतोय पण परत तुला पाल भेटली तर मग तू रडत नको ओरडत. काही वेळेला चाललंय, बंद केलं त्याने. चला खाली नीट नीट बघून. हे बघा आमची रडवी आली, घाबरी पालीला. कशी पाल तुझ्या अंगावरती चढलेली. हा, आणि मोठी होती की छोटी होती. पिल्लू होती. आणि ती किती वेळ आहे ना मंडळी, ती इतकी घाबरून अशी घालत होती, रडत होती. अरे खाली पाय जाईल, पटकन पडशील राजा. हे चला खाली, चला 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 चला. हे जरा हे लोक आहेत ना, त्यांची भीती वाटते. कैवल्य आमचा ना थोडा काय म्हटलं जात, एक्साइटमेंट त्याची काय सांगू तुम्हाला. मीच खाली जातो म्हणजे कसं आहे की हे बघा, आम्हीच खाली उतरतोय. कैवल्य खाली यायचं. ये खाली आहे. काय लावू. नाही राहू दे, तर राहू दे खालीच. ते बाहेरचं प्लास्टिक आहे ना, ते निघालंय. आवली बोलते ते लावा. काय
मिनिटाची कामं चालले. मगाशी तुम्हाला मी ती शिडी दाखवली ना वरची, जिथून पाणी येतं. मग तुम्हाला ते दाखवतो. हे नाही, हा इथून आहे ना आमचा पूर्ण असा शिडीच्या बाजूला पूर्ण असा आमचं हे असतं, अंथरूण असतं, विस्तार असतो ते इथपर्यंत आमच्या स्टँड पर्यंत आम्ही चौघी. त्यामुळे ते आम्हाला जास्त टेन्शन होतं. तरी आम्ही कपडे लावले होते, काय काय केलं होतं ते, जेणेकरून ते पाणी विस्तारेपर्यंत नको यायला असं. तेवढं आम्ही ते प्रिकॉशन्स घेतले आणि रात्र आमची बरीच खराब झाली. पण पावसामुळे आम्ही आनंदात करतो, एकदम खुश होतो. कसं करतोय, काय करतोय, डान्स. कैवल्याची काय वेगळीच एक्साइटमेंट असते. काहीच ते बोललो होतं ना तुम्हाला की इथे इथून पाणी आलेलं रात्री खूप शिडीच्या इथून. तर ते आता आम्ही लोक सिमेंट लावतोय. मला ते पकड जरा, हे एक मिनिट कैवल्य. हे सिमेंट आता केलेलं आहे. बघू शकता ते पप्पा करताय सगळं. ते बघा अवनी पण आहे. अवनी आहे का? मी पण आहे. हॅलो. पप्पा मस्त लावायचं. गाडी जरा गाडी. दोघांना पण लावायचंय सिमेंट. हा. थोडं थोडं त्यांना पण देतो. पाऊस आहे पाऊस पडतोय. माझ्या. हा गाईज, तुमच्या इकडे पण पाऊस पडतोय की ना, कमेंट करा, आम्हाला कळवा. महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस पडतोय हा, आणि काय काय तुम्ही लोक आता, जसं आम्ही लोक काय म्हणताय परिस्थितीला सामोरे जातोय ना, असे बरेच जण आहेत. ह्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती लोक हँडल करतात, आम्हाला माहिती आहे. आणि आमच्या इथे पण रात्री खूप जोराने पाऊस पडलेला. आणि हा मॅजिक आहे. आणखी मुलगी आहे, कॅमेरा चालू आहे तर बोलते मॅजिक आहे. लहान मुलांना काय काय वाटत असतं. कैवल्य आता करतोय, कैवल्याला करू दे. काय आम्ही लोक त्यांची असं की सगळं करा पण थोडं स्टडी करा, आमचं ऐका, असं आहे. अरे तिकडचं काढू नको. हा व्हेरी गुड. बघा हावनीला बघा. पप्पा सिमेंट अजून दे थोडा. आधी घेऊ आधी ते करा. मला पण दो. बस बस तेच पुढे घेऊन ये. हा ठीक. तू इथेच बसून करा, तसं लावून तिकडे तुला हायचं. हा लाव ते, आता दादाला दे. पहिले ते करून घे. ही बघा, ही छोटी मुलगी आहे आमच्या घरी आलेली, बाजूची आहे ती. हे तेरा नाम क्या है? देवांची 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 नाव आहे तिचं. बस बस. हात टाकला. कैवल्य झोपूनच करतोय काम. बापरे. पडशी ना त्याच्यामध्ये. हा लाव नाही तर ते सुकणार बेटा. हा अरे वा. येतंय का म्हणजे त्याला माझ्या बरोबर खूप करायचं असतं. मी कधी फॅन साफ करतोय, घर साफ करतोय, असं सगळं त्याला. पण बरं आहे, ते तेवढी त्याची इच्छा असते त्याला सगळं करायचं, आहे की नाही. उद्या मी नसलो तर तो करू शकतो काम. आता तो मोठा पण होतोय, मग सगळ्या कामांमध्ये मदत करणं, मला वाटतं की सगळ्यांनी आपापल्या मुलांना शिकवायला पाहिजे की मदत करायला पाहिजे.
आम्ही मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ना की हे सगळं हे करायचंय म्हणजे तिथलं सगळं भरून घ्यायचंय मला दाखवत होते सगळं आता भरलंय आम्ही आणि बऱ्यापैकी भरायला लागलं पाणी खूप येत होतं आतमध्ये इतकं पाणी यायला लागलं की आम्ही लोक अक्षरशः म्हणजे कंटाळलो सगळे कामं करून ते शिडीच्या खाली भरलं दिवाळाच्या इथे आम्ही लोकांनी सगळं भरून काढलं कारण पावसाचे दिवस आहेत ना पावसामध्ये कधी काही येतं बाहेर हे बघा बघू शकता आम्ही लोकांनी किती भरून काढलं असेल हे इकडचे कोणे पुन्हा हे इकडचं सगळं कैवल्याने केलंय आहे ना कैवल्य तू केलंयस ना कैवल्याने आज खूप मेहनत केली अवनीने पण थोडं केलं अवनी तू पण केलं ना काय केलं सिमेंट लावलं काय ते व्हाईट सिमेंट काय बोलतात व्हाईट सिमेंट ते हाताने करत होती ना ही तिला सांगितलं हाताने करू नको तोडबीड येतात त्याला बघू दाखवतो हात बघा तिचे हात तुझे दाखव रे हात याने पण हाताने बऱ्यापैकी केला थोडा वेळ स्पूनने केला पूर्ण असं सगळं आम्ही भरून काढलंय काय केलं दादाने एकदाच केलं पूर्ण आम्ही लोकांनी अशी लाईन भरून काढली आधी पुसली पण ते सुकलंय ना त्यामुळे ते निघालं नाही सुरू केलं त्याच्यानंतर इथे आम्ही लोकांनी ते असतो किचनच्या डोअर मध्ये आणि इथे पण केले आम्ही बऱ्यापैकी सगळं करून घेतोय स्मिताची आता काय म्हणतात जेवणाची तयारी सगळी झाली स्मिता जेवण झालं मग झालं काय जेवण आहे गव्हाची चटणी जवळा हो जाऊ आणि जवळ्याची चटणी खायला या आमच्याकडे बुधवार आज पावसाट मध्ये फक्त जवळ्याची चटणी डाळ भात आणि भरपूर असते ना हे सगळं खाली लावायचं होतं ते विंडोतून रात्री पाणी येत होतं प्लास्टिक लावलं वरती राहून सगळं विंडोतून पाणी आलं ते सगळं साफ केलं वरचा माळा आमचा टाईल्स भिजलेल्या ते पुसून काढल्या बरेचशी कामं होती आज माळा पण तिथे आहे ना म्हणजे हा करून ठेवला माळा पण तिने पूर्ण आज पुसून काढलाय स्वच्छ केलं फॅन बिन पुसले है ना पॅच वगैरे पण पुसला कारण आता थंडी चालू झाली ना म्हणून ती जास्त सगळं पुसून काढते अजून जास्त गार व्हायला कूलरचं पण सगळं साफ केलं आणि सगळं काढून टाकून दिलं आणि ते जास्त पाणी असल्यामुळे नुसतं पाणी होतं घरामध्ये ते जागा अडचण पण खूप होती त्याचा ट्रेस एवढा मोठा कूलरचा पाणी ट्रे आम्ही लोकांनी काढून टाकली आहे कूलरला आहे ना खाली ट्रे असते पाण्यासाठी पाणी असलं की ते मोठ्याने गरम अरे थंडाचं वारा येतो आणि असं जर पाणी नसेल ना आपल्याला तर आपण फॅन फक्त युज करू शकतो कूलरचा आणि म्हणजे आता गारवा चालू झाला तरी उगाच अडचण नको करेल म्हणून ते साफ करून त्याची ट्रे वरती माळावर ठेवली नाही बरं गेलं ते उगाच अडचण कशाला ना आणि ती ट्रे कशी आहे ती उगाच लागली वगैरे तर त्रास आहे नाही पाणी वगैरे दिसतं ते केसाला खूप प्रॉब्लेम होतो दुखतो एकदम दुखून येतो हात इतकं जड होतो कारण की कूलर पण असतं आणि ते पूर्ण ट्रे पाण्याने भरलेली असते ती खेचू पण एकदा खेचून साईड सगळं पाणी बाहेर आज आम्ही लोकांनी आहे ना म्हणजे असं ठरवलं होतं की मुलांना भिजवूया पावसामध्ये पण नको काल आमचं घरच भिजलंय तेवढंच बोलतोय ना आता त्यांना म्हटलं 2-4 पाऊस होऊन जाऊ दे त्याच्यानंतर मग भिजलं आज त्यांना सांगेन भिजायला पावसाळ्यात हा आता लगेच भिजायची तयारी नाही करायची. कारण कसं आहे माहिती सुरुवातीचा पाऊस थोडासा चांगला नसतो खराब असतो त्यामुळे लहान मुलं जितकी पण आहेत ज्यांना भिजायचं असेल त्यांनी शक्यतो आहे ना सुरुवातीचा पहिला दुसरा तिसरा पाऊस टाळा त्याच्यानंतर भिजा त्यांना सांग त्यांना भिजायचंय सारखं मला मी भिजून नाही देत आम्ही दोघंच आजारी आहे तुम्ही भिजला परत तुम्ही आजारी पडला तर तुमची काळजी कोण घेणार म्हणून अजून 2 पाऊस जाऊ दे
आपण भिजू. हेच जर आम्ही माझ्या माहेरी असती ना मी राहायला, तर ते कसं रोड आहे ना, रोडवरती पाऊस पडतो त्याचं काय नाही. आणि पत्र्याचं कसं सगळे याच्या पत्र्याची त्याच्या पत्र्याची म्हणजे घाण पडायचं. सगळी पडते. बरोबर. त्यामुळे ते भिजायला नको. नाही, पण असं पण पाऊस पहिला दुसरा पाऊस याला खराबच असतो, बरोबर. त्याच्यात नाही भिजायचं. पाऊस येऊन गेलेले. काही वेळेला भिजायचं, काही वेळेला भिजायचं पावसामध्ये. कधी भिजायचंय? आज कशाला भिजायचंय? आज नको. अवनी तुला हा? उद्या भिजायचंय. व्हेरी गुड. सध्या ती आता ते कलर करते ड्रेसला. तर तिची ड्रॉइंग खूप मस्त आहे. ड्रॉइंग मोठी आम्ही कशी ड्रॉइंग केली. तिने आहे ना, म्हणजे पान असतं ना झाडाचं, झाडाच्या पानावरती तिने झाडाच्या पानावरती पूर्ण रेनबो काढून घेतला होता, आहे की नाही? आणि एका ह्याच्यात तिने गणपती काढलेला. काय काढलेलं? गणपती. गणपती काढलेला. हा. ही ड्रॉइंग मध्ये आणि क्ले मध्ये जे आपण असतं ना, क्ले आणतो ते आता भेटतं सगळं स्लाईम सारखं अरे वेगळं. 5-5 रुपयाला मिळतात ना. ते आणलं आणि ती इतकं सुंदर सुंदर ते बनवून असतं. फर्निचर बनवते. हा. कधी गार्डन बनवणार, कधी फ्लावर रोज, गणपती बनवते. असं म्हणजे काय ना काही क्रिएटिव्हिटी चालूच असते. आम्ही एकदा- एकदा आम्ही ना सोबत लावून तुम्हाला शूट करून दाखवूया माझ्या आवडीचा. पूर्ण आहे ना अवनी? करूयात ना. हा, अवनी कुठे हँड वॉश करायला गेली तिच्या तिचे ती काय लीफ तिने घेतलंय, ते खराब झालंय. ती ते आपलं कढीपत्त्याचं पान असतं ना, त्याच्यावरती काय करते पेंटिंग. तर तिला सगळ्याच गोष्टीचा शौक. किचन मध्ये पण काय करत असते ना, बाजूला उभीच असतात. काय करते बघू, कसं करते बघू. नुसतं मी म्हातारी आहे ना आमची, ती आहे की नाही का? माझी म्हातारी आहे ती, माझ्या घरातली डोकरी आमची. हमारी छोकरी नाही हो, हमारी डोकरी आहे. प्रश्नाची उत्तर एकदम मोठ्या माणसासारखी असते. आपण विचार करू काय समोरच्याने प्रश्न केला काही उत्तर द्यावा, पण ती तिथं आन्सर रेडीच असतं. आता थोड्या वेळ आधी काय घडलं तुम्हाला एक किस्सा सांगतो. तिची मम्मा आंघोळ करत होती, तर मी असं सजेस्ट केलं तिला की ड्रेस घाल आजचा दिवस, सलवार कमीज. ती बोलली नको मी घरीच आहे ना, मग मी नाही तेच. ती काय बोलली, ती मला बोलते हा, ऐका ती मला बोलते की नाही तिला ड्रेस टोचतं. म्हणजे माझे मिस्टरने आजपर्यंत मला नाही म्हणजे आजपर्यंत माझी सासूने कधी मला या गोष्टीला टोकलं नाही. माझ्या घरच्यांनी सुद्धा नाही टोकलं. मी माझ्या घरी जाते ना, की 5-10 मिनिटं बसते, रिलॅक्स होते, लगेच मी माझं गाऊन घालते. कारण की मी गाऊन मध्ये खूप कम्फर्टेबल फील करते स्वतःला. तर ती मला पटकन बोलून सांगते की नाही तिला ड्रेस टोचतात ना, मग ती नाही टोचत. बघितलं ही किती बोलते, शेंबडी आमची म्हातारी. तिच्या दादाची पण खूप काळजी घेते ती. बाकी आता बघू, आज तर आम्ही सगळं केलंय. हे सगळं सिमेंट वगैरे लावलंय. वरती विंडो बंद केली कारण की गरमीत आम्ही विंडो व्हेंटिलेशन खालच्या रूम मध्ये विंडो नाहीये, फक्त ऍडजस्टच आहे. त्यामुळे खूप गरम व्हायचं. मग आम्ही वरची विंडो ओपन केलेली. आणि काल लक्षातच नाही एवढा पाऊस, फुल नाईट ब्लॉग ऍड केल्याच्या नंतर जो पाऊस स्टार्ट झाला तो परत ते चालू होतं. ज्या गोष्टीची वाट बघितली देवाने ऐकलं असं वाटतं. ती एरे एरे पावसात करत होती, तुला देते पैसा, तसं चालू होतं तिचं. आणि देवाने ऐकलं तिचं हो, देवाने आणि खूप ऐकलं. पाऊस पडला. खूप मेहरबानी देवाची ऐकल्यामुळे. ते त्रास तर होतच पावसात, बऱ्याच ठिकाणी असं सगळं होतं प्रॉब्लेम. मध्ये तर होतं. प्रॉब्लेम. हे तर काहीच नाही. लोकांचे तर अख्ख्या घरांची समोरची जी आहे ना, तिच्या तर पूर्ण घरात अख्खं बिछाना तिचा दिसला. बिछाना काढताना वैतागली. पहिला प्लास्टिक दरवाजाला. हा, इकडे सगळ्यांचे डोअर आहे ना पूर्ण प्लास्टिकने कव्हर आहे.
कारण की ते नुसतं कंजस्टेड आहे लगेच एवढं स्पेस आहे आणि आमच्या- समोर असं आमच्या- त्यामुळे पत्रा आहे ना ते एकमेकांच्या डायरेक्ट या पत्राचं पाणी याच्या घरात या पत्राचं पाणी याच्या घरात त्याच्यामुळेच ते घरात पाणी हा, येतं. त्यामुळे घरात पाणी जास्त येतं. आणि समोरचं जे घर आहे ना त्याच्या मागे एकदम त्याला टेकूनच नाला आहे मोठा. हो लोक सांगत होते त्या नाला एकदा भरला ना की त्यांच्या लेटरिन मधून पाणी बाहेर येतं. आणि त्यांच्या बाहेर हे लोक पाईप आहे ना त्यांचा ते नाल्यात डायरेक्ट नाल्यात आहे, हा. त्या नाल्यात सोडल्यामुळे ते नाला भरला मग ते पाणी कसं आहे ना मग ते त्या पाईपातून त्यांच्या बाथरूम मध्ये आणि कधी कधी ती मला सकाळी सांगत होती की जास्त पाऊस पडला ना का ते एकदम नाला तुंबून जातो लेवल पूर्ण क्रॉस करतो ना घरात नाही येईल पाणी पण ते इलेक्ट्रिक मधनं ते मोरीतून पाणी अख्ख्या घरात येते मध्ये कारण की ते पाणी झालं साधनच नाही ना त्यांचं नशिब आहे आम्ही लोक आहे ना जरा समोरच्या त्यांना थोडे इकडे राहतो. हा आम्ही थोडे वाचलोय ते तेवढं फार घरी पाणी येतं ते आम्ही भरू शकतो आपलं साफ करू शकतो. करू. तेवढं आम्ही त्याला काय म्हणतात करून घेऊ शकतो. नाही पण एवढा आम्हाला तर त्रास नाही झाला फक्त थोडंच झालं हे बघा अवनीने परत कढीपत्त्याच्या पानावरती तिने पेंटिंग कशी केली. मला किती सुंदर वाटते ती पेंटिंग कढीपत्त्याचं पान आहे कढीपत्ता आहे ना बघा आत्ता केलं ते हा वा नाही असंच करत राहा चांगली चांगली पेंटिंग शिक. मस्त वाटते कसं का आम्ही बघू आता सध्या आता पावसाचं असं वाटते वातावरण नाही आता बाहेर आता पाऊस पाऊस भर पडला ना की आम्ही परत मस्त मजा करूया जरा काहीतरी वेगळं. आता तब्येत थोडीशी बरी वाटते म्हणजे बरं थोडी पण नाही पण बोलू ना 100% म्हणून 80% ऑलमोस्ट बरंच वाटतंय थकवा तर आहेच कामं केली आणि एकदम मंडळी मला पण खूप म्हणजे हा. ते काही 3-4 दिवस आजारी मला वाटत होतं. हो. आज मी खूप गट फील करतो. तुम्हाला बघून कळतच असेल की रिकवर झालेले आहे मस्त वाटतंय असं वाटतंय की आज किंवा उद्यापासून ऑफिस परत रेस्क्यू करायचं ऑफिसला गेलंच पाहिजे. गेलंच पाहिजे ठीक आहे चला मग आपण आता हा ब्लॉग आता इथेच एंड करूया. ठीक आहे कैवल्य बाय करतोय तुम्हाला अवनी पण बाय करते तुम्हाला तिचे पेंटिंग चालू आहे. बाय बाय. बाय चला भेटू आता नवीन ब्लॉग मध्ये उद्या. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करा जसं बोललोय सजेशन काय असतील ते देऊ शकता आम्हाला आणि कमावा. ठीक आहे शेवटचं अवनीचं हे जेवढी साथ द्यावंच